नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. सिबिल ही अशी गोष्ट आहे की जी बँकेच्या हातात असते तेव्हा जो कोणी कर्ज मागायला येतो त्याची पत किती उत्तम आहे ते बँकेला कळतं. आणि म्हणून ज्याची पत चांगली, ज्याचं सिबिल चांगलं, त्याला कमी व्याजदरानं सुद्धा बँका कर्ज पुरवठा करतात. आता हे तुम्हाला माहिती नसेल, पण हा अनुभव मी व्यक्तिशः पातळीवरती घेतलेला आहे. आणि अर्थात शेतकऱ्यांसाठी ही नेहमी अडचणीची गोष्ट असते आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना सांगावं लागतं की बाबांनो, किमान शेतकऱ्यांसाठी तुम्ही सिबिलची अट लावू नका. मग आरबीआय मधूनच एक परिपत्रक काढतं आणि आरबीआय म्हणतं की ठीक आहे, सरकार काय म्हणतं त्यापेक्षा तुम्ही तुमच्या बँकिंग हिताचं हित बघा. आणि मग बऱ्याच वेळेला शेतकरी आणि बँक असा संघर्ष होतो आणि शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. त्याला वेगवेगळी कारणं आहेत. पण आत्ताची गोष्ट ही महत्वाची आहे. ही गोष्ट तुम्ही नीट लक्षात ठेवली तर सिबिल काय काय करू शकतं. आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये एखाद्या उमेदवाराला मिळालेली नोकरी सुद्धा सिबिल खराब असल्यामुळे कशी जाऊ शकते त्याची कहाणी आहे. बरं, हा फक्त एसबीआयनीच हे केलं असं नाही, तर एसबीआयच्या ह्या निर्णयाच्या विरोधामध्ये संबंधित उमेदवार हा चेन्नईच्या म्हणजे तामिळनाडूच्या हायकोर्टामध्ये गेला आणि एस मालू ह्या ज्या न्यायमूर्ती आहेत किंवा न्यायमूर्ती असतील, त्यांनी सांगितलं की बँकेचं म्हणणं बरोबर आहे, कारण सार्वजनिक पैशाचा व्यवहार तुमच्या हातातनं होतो. तुमचंच सिबिल चांगलं नसेल तर तुम्ही काय बँकेमध्ये व्यवस्थित काम करू शकाल. आणि म्हणून मी 10-15 प्रश्न विचारले स्वतःला आणि त्या प्रश्नाची उत्तरं लिहून घेतली. कुठलं आहे हे सगळं प्रकरण आणि कधी घडलं? हे प्रकरण आहे चेन्नई, तामिळनाडू इथलं, जिथं मद्रास उच्च न्यायालयानं स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयच्या सर्कल आधारित अधिकारी म्हणजे ज्याला एसबीओ आपण म्हणतो, सर्कल आधारित अधिकारी पदासाठी एका उमेदवाराची जी नियुक्ती झाली होती ती रद्द करण्याला मान्यता दिली. हा निर्णय हा जूनमध्ये मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी झालाय. आणि त्यानुसार हे सगळं प्रकरण काय, कोण उमेदवार आहे त्याचा पण मी थोडीशी माहिती घेतली. तर असं लक्षात आलं की पी कार्तिकेयन नावाचा हा उमेदवार आहे. त्याची नियुक्ती ही 9 एप्रिल 2021 ला झाली होती. 4-5 वर्ष लागली त्या सगळ्या प्रकरणाला. आणि ती नियुक्ती एसबीआयनी रद्द केली. म्हणून हा कार्तिकेयन जो आहे तो उच्च न्यायालयामध्ये आला होता. मग त्या सगळ्या प्रकरणाची पार्श्वभूमी पुन्हा एकदा नव्याने समजून घेऊ. पी कार्तिकेयन जो 2021 साली एसबीआयच्या सर्कल आधारित अधिकारी म्हणजे सीबीओ पदासाठी निवडला गेला होता, परंतु त्याची नियुक्ती रद्द झाली. एसबीआयने ती का रद्द केली? एसबीआयनं याचिकाकर्त्याची म्हणजे ह्या केसमध्ये कार्तिकेयनची ज्या वेळेला सिबिल हा चेक केला तेव्हा त्याचं कर्ज परतफेड आणि क्रेडिट कार्ड ह्या संदर्भामध्ये 2 वेगवेगळ्या एजन्सीनी त्याच्याबद्दलचं प्रतिकूल मत दिलेलं होतं. सीबीआयचं त्यावेळेला असं मत झालं की कर्ज परतफेडीचा डिफॉल्टचा असलेला याचा इतिहास पाहता आणि संबंधित सिबिल त्याचं जे काही कमी झालं असेल, आपल्याकडे उत्तम सिबिल हे 700+ मानलं जातं आणि बॅड सिबिलला काही मर्यादाच नाही, ते म्हणजे 300-200 पर्यंत असतं. तर त्यांनी असं सांगितलं की ज्याचं बॅड सिबिल आहे तर आणि ज्याचा डिफॉल्टचा इतिहास आहे तर त्याला काही आम्ही नोकरी देऊ शकत नाही आणि म्हणून एसबीआयने त्याची नोकरी रद्द केली. मग याचिकाकर्ता हा जो कार्तिकेयन आहे तो हायकोर्टामध्ये आला आणि त्यांनी काय दावा केला होता त्याच्या पिटिशनमध्ये असं म्हटलंय की कार्तिकेयनने असं म्हटलं की ज्या दिवशी ही अधिसूचना निघाली त्याच्या नियुक्तीची त्या तारखेपर्यंत त्यानं सर्व कर्ज फेडली होती आणि सिबिल किंवा इतर कोणत्याही एजन्सीने ह्या केसमध्ये ज्या कुठल्या खासगी सरकारी बँकेचं त्यानं क्रेडिट कार्ड घेतलं असेल त्या एजन्सीनी त्याला डिफॉल्टर म्हणून घोषित केलेलं नव्हतं. त्यामुळं त्याची नियुक्ती रद्द करण्याचा आदेश हा बेकायदेशीर आहे. आता हे प्रकरण 4 वर्ष कोर्टामध्ये चाललं. बऱ्याच आर्ग्युमेंट झाल्या. दोन्ही बाजूनं वेगळे मुद्दे, नियम, नियमावली सांगितली गेली आणि मग जून मध्ये कोर्टाने काय सांगितले बघा. मद्रास हायकोर्टाच्या न्यायमूर्ती असलेले एन माला यांच्या नेतृत्वाखाली जी काही न्यायाधीशाची कमिटी होती किंवा न्यायाधीश असतील त्यांनी असं म्हटलं की एसबीआयनी दिलेला निर्णय योग्य आहे आणि त्याच्यासाठी 4-5 महत्वाचे मुद्दे ह्या निवाड्यामध्ये मांडलेत. आर्थिक शिस्तीचं महत्व. बँकिंग व्यवसायामध्ये कर्मचारी सार्वजनिक पैशाचं व्यवस्थापन करतात, त्यामुळं आर्थिक शिस्तीची काटेकोरपणे अंमलबजावणी आवश्यक आहे. कर्ज परतफेडीत डिफॉल्टचा इतिहास असलेल्या व्यक्तीवर सार्वजनिक पैशाचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी सोपवणं जोखमीचं आहे, कोर्ट म्हणते. मुद्दा क्रमांक 2, एसबीआयचे पात्रतेचे निकष काय होते ते कोर्टाने बघितलं. एसबीआयच्या भरती अधिसूचनेत स्पष्टपणे नमूद केले होते की कर्ज परतफेडीत
डिफॉल्टचा इतिहास असलेले किंवा सिबिल अहवालात प्रतिकूल नोंद असलेले उमेदवार अपात्र ठरतील. याचिकाकर्त्याच्या सिबिल अहवालात प्रतिकूल क्रेडिट इतिहास दिसून आला, त्यामुळे तो अपात्र आहे. तिसरा मुद्दा, खोटी घोषणा. कोर्टाने बऱ्याच आर्ग्युमेंट झाल्यानंतर कोर्टाने बघितलं की याच्यामध्ये याचिकाकर्त्याचं काय म्हणणं आहे बघा. एसबीआयच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की हा जो कार्तिकेयन आहे यांनी कर्ज परतफेडीच्या इतिहासाबाबत खोटी माहिती बँकेला दिली, ज्यामुळं त्याची नियुक्ती रद्द करण्यात आली. आणि मग मी निकाल वाचला. निकालामध्ये कोर्ट काय म्हणले बघा. कोर्टाने असं म्हटलं की पी कार्तिकेयन यांची ही याचिका की मला एसबीआयनी पुन्हा नोकरी द्यावी ही आम्ही फेटाळत आहोत आणि सीबीआयचा निर्णय योग्य आणि विवेकपूर्ण आहे असं म्हटलं. आता हा निकाल देण्याची कारण पण कोर्टाने पुन्हा तेच म्हटलंय की एसबीआयनी भरती अधिसूचनेत स्पष्टपणे म्हटलेलं होतं की तुम्हाला सिबिल स्कोर खराब असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाहीत. दुसरा महत्वाचा मुद्दा कोर्टाने निवाड्यात म्हटलं की तुम्ही ज्या सार्वजनिक पैशाचं व्यवस्थापन करणार आहात त्या पैशाचं संरक्षण करणं ही बँकेची जबाबदारी आहे आणि तुमचा जोखमीचा इतिहास पाहता तुम्हाला हे काही काम आम्ही करू देणार नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा कोर्टाने म्हटला की हा एसबीआयचा अधिकार आहे. बँकेला त्यांच्या पात्रता निकषानुसार उमेदवार अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे, विशेषतः जेव्हा त्या निकषाचं उल्लंघन झालेलं आहे. आता ह्याला निकालाचा आधार काय तेही आम्ही बघितलं. एसबीआयचे नियम आणि अधिसूचना, एसबीआयच्या भरती अधिसूचनेतील कलम 1E, आणि हे सगळ्या उमेदवारांनी लक्षात ठेवावं कारण आपल्याकडे बँकिंग क्षेत्रामध्ये वेळोवेळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरती होत असते. 1E अंतर्गत कर्ज परतफेडीत डिफॉल्टचा इतिहास किंवा प्रतिकूल सिबिल अहवाल असलेले उमेदवार अपात्र ठरतात. याचिकाकर्त्याच्या सिबिल अहवालात कर्ज परतफेड आणि क्रेडिट कार्ड वापरात प्रतिकूल नोंदी होत्या, त्यामुळे तो अपात्र ठरला. आणि मग न्यायालयाने एक तर्क दिला. बँकिंग क्षेत्रामध्ये आर्थिक शिस्त आणि विश्वासार्हता आवश्यक आहे, तसेच सार्वजनिक पैशाचं व्यवस्थापन करताना ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता मी असंही स्वतःला प्रश्न विचारून बघितला आणि वेगवेगळ्या बँकिंग क्षेत्रातल्या तज्ज्ञांना म्हटलं की ह्या निकालाचे परिणाम काय होतील. त्यांनी मला 2-3 गोष्टी सांगितल्या. ऑब्व्हियसली एक तर आर्थिक शिस्त वाढायला मदत होईल वगैरे वगैरे, आणि आर्थिक शिस्त उमेदवारांनी सुद्धा पाळणं आवश्यक आहे. पण यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सिबिलचा जो स्कोर आहे त्याचं महत्व पुन्हा वाढणं. खराब सिबिल स्कोरमुळे केवळ कर्ज मिळण्यातच अडचणी येत नाही तर आता बँकिंग क्षेत्रातील नोकरीच्या संधी सुद्धा गमावल्या जाऊ शकतात, हे या निर्णयाने सिद्ध केलं. 3, भरती प्रक्रिया अधिक कठोर होईल. आता खासगी बँका पण मोठ्या प्रमाणामध्ये भरती करून घेतात, त्यांना सुद्धा हा, कारण एकदा निवाडा आला की तो सायटेशन म्हणजे तो कायदा असतो, उच्च न्यायालयाचा निवाडा. त्याला जर पुन्हा तुम्हाला ओव्हरकम करायचं असेल त्याच्यापेक्षा वरिष्ठ न्यायालयाने त्या संदर्भातला निवाडा द्यायला हवा, या केसमध्ये सुप्रीम कोर्टानेच, किंवा त्याला नलिफाय करण्यासाठी संसदेने कायदा करायला हवा. आता उमेदवारावरती दबाव आलाय. भविष्यामध्ये बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना त्यांचा क्रेडिट इतिहास स्वच्छ ठेवण्याची आवश्यकता भासेल, कारण खराब सिबिल स्कोरमुळे नियुक्ती रद्द होण्याचा धोका आहे. आता यामुळं कायदेशीर पायंडा सुद्धा पडणार की आता इथून पुढे जिल्हा बँका, सार्वजनिक बँका, खासगी बँका ह्या सगळ्या बँकांसंदर्भामध्ये सिबिल स्कोरच्या संदर्भातले निवाडे महत्वाचे ठरतील. आता फक्त जाता जाता मला एकच प्रश्न पडला की सिबिल स्कोर खराब असून सुद्धा अनेक उद्योगपतींना जे कर्ज मिळतात त्याबद्दल, किंवा राज्यकारणी जे वेगळ्या खासगी आणि सहकारी बँकातनं नियमांचं उल्लंघन करतात, जे अत्यंत अयोग्य असतं, तर त्याबद्दलचं व्यवस्थापन आणि त्याबद्दलचा निवाडा सुद्धा कठोरपणे यायला हवा. अर्थात आपला इथे मुद्दा हा सार्वजनिक बँकेसंदर्भातला होता आणि न्यायालयाने दिलेल्या निवाड्यासंदर्भातला होता. त्यामुळे हा व्हिडिओ हा घरोघरी जाऊ द्या. सिबिल खराब असेल तर तुमची नोकरी जाऊ शकते, हे आता कोर्टाने सांगितलंय, मद्रास न्यायालय. थांबूया.